नमस्कार, आपण पाहता चक्की न्यूज मराठी। महाडमध्ये दळवी समर्थकांचा संताप, राष्ट्रवादी प्रवक्त्याला थेट इशारा। तुला अलिबागला यायची गरज नाही, आम्ही महाडमध्ये पोहोचलो आहोत। तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर, आम्ही तुला कुठेही भेटायला तयार आहोत आणि आम्ही शिवसैनिक का आहोत तो आम्ही नक्की त्यांना धडा शिकवू। रायगड जिल्ह्यातील राजकारणात तणाव चिघळला आहे। राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर दळवी समर्थक संतप्त झाले आहेत। शनिवारी आमदार दळवी यांचे भाचे व युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा 20 ते 25 गाड्यांसह महाड शहरात दाखल झाला। यावेळी देशमुख यांना थेट इशारा देत राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। दरम्यान या आधीच राजा केणी यांनी देखील देशमुखांच्या वक्तव्यावरून त्यांना आव्हान दिले होते। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे। देवाच्या विषयी कोण आरवाच्या भाषेत बोलत असेल तर त्याला कधीही खपवून घेतलं जाणार नाही। ही महाराजांनी दिलेली शिकवण आहे, जी बाळासाहेब ठाकरेंनी जोपासली आणि तीच शिकवण आम्ही शिवसैनिक इकडे जोपासण्यासाठी इकडे आलोय। त्याचं कारण असं आहे की आम्ही फक्त पेण सुधागड नागोठणा या विधानसभा मतदारसंघातील आम्ही शिवसैनिक आहोत। अजूनही अलिबागचे शिवसैनिक इथपर्यंत आलेले नाहीत, अजूनही रोह्यातले शिवसैनिक आलेले नाहीत, अजूनही श्रीवर्धन, मुरुड, महाड, पोलादपूर इकडच्या सगळ्या शिवसैनिकांना आम्ही आवाज दिलेला नाहीये। धनंजय देशमुख सारखा एखादा फाटका माणूस आमच्या देवाच्या विषयी, ज्या महेंद्र शेठ दळवींना आम्ही देव मानतो त्या देवाच्या विषयी जर का कौटुंबिक स्वरूपामध्ये कुठलं भाष्य करत असेल तर आम्ही शिवसैनिक म्हणण्यापेक्षा त्या प्रपंचातले, त्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून आम्ही कधीही ती गोष्ट खपवून घेणार नाही। आणि आम्ही सर्व शिवसैनिक हातात बांगड्या न भरता, म्हणजे आमच्या ज्या महिला रणरागिणी आहेत त्या सुद्धा बांगड्या त्यावेळेला बाजूला काढून ठेवतील, पण त्यांच्या घरावरती चाल करून आम्ही त्यांना जशास तसं उत्तर द्यायला शिवसैनिक म्हणून समर्थ आहोत।